नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अर्चना's टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण महा-टी-ई-टी 2026 साठी खूप महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. लॉरेन्स कोलबर्गचा नैतिक विकासाचा सिद्धांत हा टॉपिक CDP-मध्ये वारंवार विचारला जातो आणि MCQजमध्ये डायरेक्ट प्रश्न येतात. 3 पातळ्या, 6 अवस्था आणि हायझनची कोंडी हे सगळं आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तसेच शेवटी एक्झामला उपयोगी पडतील असे ट्रिक्स आणि MCQज सुद्धा पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. लॉरेन्स कोलबर्ग यांची ओळख, आपण यांची पर्सनल इन्फॉर्मेशन आता बघूयात. त्यांचे पूर्ण नाव लॉरेन्स कोलबर्ग. ते अमेरिकन मानसशास्त्रज्ञ, 1927 ते 1987. त्यांनी या सिद्धांतासाठी आधार घेतला जीन पियाजे यांच्या नैतिक विकासाच्या सिद्धांताचा विस्तार त्यांनी केला. कोलबर्ग यांनी संशोधन पद्धती नैतिक कोंडी मीन्स मॉरल डिलेमाज वापरल्या. प्रसिद्ध कोंडी हायझनची कोंडी. हायझनची कोंडी म्हणजे बायकोसाठी महागडे औषध चोरावे का? तर उत्तर हो किंवा नाही महत्त्वाचे नाही, तर का ते कारण महत्त्वाचे. याची मुख्य कल्पना आहे नैतिक तर्कशक्ती वयानुसार टप्प्याटप्प्याने विकसित होते. त्यांनी 3 पातळ्या व 6 अवस्था दिल्या. नैतिक विकासाच्या 3 पातळ्या व 6 अवस्था. पातळी 1 पूर्व पारंपरिक पातळी म्हणजे प्री कन्व्हेन्शनल लेवल, वय 4 ते 10 वर्ष. यामध्ये मूल स्वकेंद्रित विचार करते, नियम बाहेरून लादलेले वाटतात. अवस्था 1 शिक्षा व आज्ञापालन अभिमुखता. याचे तत्व शिक्षा टाळणे व आज्ञा पाळणे म्हणजे चांगले. दृष्टिकोन सत्तेला घाबरून वागणे म्हणजे चोरी केली तर मार बसाल. उदाहरणार्थ मूल अभ्यास करते कारण नाही केला तर शिक्षक रागवतील. अवस्था 2 साधनात्मक अपेक्षातावादी अभिमुखता, स्वार्थ अभिमुखता. तत्व फायदा होईल ते योग्य, तू माझे कर मी तुझे करतो. याचा दृष्टिकोन देवाणघेवाण, स्वतःची गरज भागवणे. उदाहरणार्थ मूल भावाला खेळणे देते कारण नंतर भावाकडून चॉकलेट मिळेल. पातळी 2 पारंपरिक पातळी कन्व्हेन्शनल लेवल, वय 10 ते 13 वर्ष, त्यापेक्षा अधिक. समाजाच्या नियमांचे महत्त्व, चांगला दिसण्याची इच्छा. अवस्था 3 आंतरवैयक्तिक सुसंवाद, चांगला मुलगा चांगली मुलगी अभिमुखता. याचे तत्व इतरांना आवडेल, नाती जपली जातील असे वागणे म्हणजे चांगले. याचा दृष्टिकोन गुड बॉय गुड गर्ल, मान्यता मिळवणे. उदाहरणार्थ विद्यार्थी वर्गात शांत बसतो कारण शिक्षकाने चांगला मुलगा म्हणावे. अवस्था 4 कायदा व सुव्यवस्था अभिमुखता. याचे तत्व नियम, कायदा, कर्तव्य पाळणे हेच योग्य. समाजव्यवस्था टिकवणे. याचा दृष्टिकोन कायदा सर्वांसाठी समान, अपवाद नको. उदाहरणार्थ लाल सिग्नलला थांबणे कारण कायदा पाळलाच पाहिजे, पोलीस नसले तरी. पातळी 3 उत्तर पारंपरिक पातळी म्हणजे पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल, वय 13 व त्यापेक्षा अधिक, काही प्रौढांमध्येच. तत्व आधारित विचार, कायद्यापेक्षा नीतिमूल्य मोठी. अवस्था 5 सामाजिक करार अभिमुखता. याचे तत्व कायदे व हे सामाजिक करार आहेत, जास्तीत जास्त लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी बदलता येतात. याचा दृष्टिकोन लोकशाही मूल्य, मूलभूत हक्क महत्त्वाचे. उदाहरणार्थ हायझनने औषध चोरले म्हणजे कारण जीव वाचवणे हा कायद्यापेक्षा मोठा हक्क आहे. अवस्था 6 सार्वत्रिक नैतिक तत्व अभिमुखता. तत्व स्वतःने निवडलेली सार्वत्रिक तत्वे, न्याय, समता, मानवी प्रतिष्ठा. कायदा चुकीचा असेल तर तत्वे पाळणे. याचा दृष्टिकोन विवेकबुद्धी. उदाहरणार्थ महात्मा गांधीजी, मार्टिन लुथर किंग जे. उदाहरणार्थ अन्याय कायद्याला सविनय कायदेभंग करणे. आता आपण कोलबर्ग यांच्या सिद्धांताची वैशिष्ट्ये बघूयात. 1 क्रमबद्ध. 1 अवस्था पूर्ण केल्याशिवाय पुढची येत नाही, मागे जाणे होत नाही. 2 सार्वत्रिक म्हणजे सर्व संस्कृतीमध्ये हाच क्रम आढळतो. 3 संज्ञानात्मक आधार. नैतिक विकासासाठी बौद्धिक परिपक्वता लागते. 4
सर्व लोक म्हणजे 6वी अवस्था गाठत नाहीत, बहुतेक लोक अवस्था 4 पर्यंतच थांबतात. 5. शिक्षकासाठी उपाययोजना +1 नियम मुलांच्या सध्याच्या अवस्थेपेक्षा एक पातळी वरची चर्चा करावी. नैतिक कोंडी वर्गात वापरावी. आता आपण जीन प्याजे आणि लॉरेन्स कोलबर्ग यांच्यामधील फरक बघूयात. अवस्था 1 म्हणजे स्टेजेस. प्याजे यांनी फक्त 2 अवस्था दिल्या, त्यामध्ये विषमांग नैतिकता म्हणजेच लहान मुले, स्वायत्ता नैतिकता म्हणजेच मोठी मुले, बेसिक लेवल एक्सप्लेनेशन. कोलबर्ग यांनी 3 पातळ्या 6 अवस्था दिल्या. यामध्ये जास्त सविस्तर डिटेलमध्ये त्यांनी सांगितले. हे ॲडव्हान्स लेवल एक्सप्लेनेशन. वय प्याजे यांनी नैतिक विकासाचे 10 ते 12 वर्षापर्यंत पूर्ण होते, म्हणजे मूल मोठी झाली की डेव्हलपमेंट थांबतो. कोलबर्ग यांनी नैतिक विकास आयुष्यभर चालू राहतो, मोठे झाल्यावरही विचार बदलू शकतो. नियमाविषयी विचार म्हणजेच व्ह्यू ऑन रूल्स. प्याजे यांनी नियम पवित्र मीन्स फिक्स्ड, रूल म्हणजे रूल बदलायचा नाही. कोलबर्ग यांनी नियम सामाजिक करार फ्लेक्झिबल असतो, गरज असेल तर नियम बदलू शकतो. आता आपण यावरती काही MCQs बघूया, जे तुम्हाला मागील वर्षी विचारले गेलेले आहे व समोरही विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ पॉज करून उत्तर द्या आणि नंतर त्याचे एक्सप्लेनेशन सुद्धा ऐका. प्रश्न 1. हायझनने औषध चोरले कारण पत्नीचा जीव वाचवणे हे चोरीच्या कायद्यापेक्षा महत्त्वाचे आहे. हे विधान कोलबर्गच्या कोणत्या अवस्थेत येते? A. अवस्था 2, B. अवस्था 4, C. अवस्था 5, D. अवस्था 6. तर या प्रश्नाचे उत्तर आहेत अवस्था 5 ऑप्शन C. सामाजिक करार, जीव वाचवण्याचा हक्क कायद्यापेक्षा मोठा, हे कोलबर्ग यांनी सांगितले या अवस्थेमध्ये, अवस्थे 5 मध्ये. प्रश्न 2. मी वर्गात दंगा करणार नाही कारण मुख्याध्यापक शिक्षा करतील, हे कोणत्या अवस्थेचे उदाहरण आहे? A. शिक्षा व आज्ञापालन अभिमुखता, B. चांगला मुलगा अभिमुखता, C. कायदा व सुव्यवस्था, D. सार्वत्रिक तत्व. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत A. अवस्था 1 शिक्षा व आज्ञापालन अभिमुखता, शिक्षेच्या भीतीने नियम पाळवणे. प्रश्न 3. कोलबर्गच्या मते बहुतेक प्रौढ व्यक्ती कोणत्या अवस्थेत पोहोचतात? A. अवस्था 2, B. अवस्था 4, C. अवस्था 5, D. अवस्था 6. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत B. अवस्था 4. कायदा व सुव्यवस्था अवस्था 5 ते 6 फार कमी लोक गाठतात. प्रश्न 4. कायदा चुकीचा असेल तरी तो मोडू नये कारण समाजात अराजक माजेल, हा युक्तिवाद कोणत्या अवस्थेत आहे? A. अवस्था 3, B. अवस्था 4, C. अवस्था 5, D. अवस्था 6. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत B. अवस्था 4. अवस्था 4 कायदा व सुव्यवस्था राखणे. प्रश्न 5. कोलबर्गने नैतिक विकास मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरली? A. प्रश्नावली, B. निरीक्षण, C. नैतिक कोंडी, D. प्रक्षेपण चाचणी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत C. नैतिक कोंडी म्हणजेच मॉरल डिलेमाज. प्रश्न 6. मी माझ्या मित्राला गृहपाठात मदत करतो कारण तोही मला मदत करतो, ही कोणती अवस्था? तर A. अवस्था 1, B. अवस्था 2, C. अवस्था 3, D. अवस्था 4. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत B. अवस्था 2 देवाणघेवाण स्वार्थ या अवस्थेमध्ये येते. प्रश्न 7. कोलबर्गचा सिद्धांत कोणत्या विकासाशी संबंधित आहे? A. बोधात्मक विकास, B. भाषिक विकास, C. नैतिक विकास, D. सामाजिक विकास. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत C. नैतिक विकास म्हणजेच मॉरल डेव्हलपमेंट. प्रश्न 8. खालीलपैकी कोणती अवस्था उत्तर पारंपरिक पातळीत येत नाही? A. सामाजिक करार अभिमुखता, B. सार्वत्रिक नैतिक तत्व अभिमुखता, C. कायदा व सुव्यवस्था अभिमुखता, D. वरीलपैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत C. कायदा व सुव्यवस्था अभिमुखता. कायदा व सुव्यवस्था ही पारंपरिक पातळीतील अवस्था 4 आहे.
तर मित्रांनो, आज आपण लॉरेन्स कोलबर्गचा नैतिक विकासाचा सिद्धांत अगदी सोप्या पद्धतीने समजून घेतला. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे तुम्हाला मिळणार आहे महाटेट, UGC नेट साठी कंप्लीट गायडन्स तसेच व्हिडिओज. तुमच्या प्रिपरेशनसाठी अजून कोणते टॉपिक्स हवे आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.